महाराष्ट्र 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 52 खाजगी विद्यापीठे स्थापन अधिनियम 2023 यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले। हे महाराष्ट्रामध्ये जी आता अभिमत विद्यापीठं आहेत या ठिकाणी त्यांची नावं त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन पाळून या ठिकाणी त्यांना खाजगी विद्यापीठ म्हणून मान्यता द्यायसाठी या ठिकाणी सातत्याने विधेयक येत असतं आणि याच्यामध्ये ही नावं खाजगी विद्यापीठाची जाहीर होत असतात। मला वाटतं याला काही नियम अटी शर्ती दादा आता चंद्रकांत दादा उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री आहेत, ज्यांनी सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये विद्यार्थी दशेपासून काम केलं आहे। तुमचा अनुभव घेऊन आम्ही सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये काम करत होतो आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी बघितल्या तर पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये दादा विद्यापीठ वाईज ॲडमिशन्स असायची। आता त्या ॲडमिशन पद्धतीबद्दल 293 मध्ये आपला प्रस्ताव पुढे शिक्षणाचा आला आहे, त्याच्यामध्ये आम्ही अधिक बोलेल। परंतु ही ज्याही विद्यापीठं या ठिकाणी आपण जाहीर करतो यांना मान्यता देतो आणि ही सगळी आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये आणून त्यांची मान्यता घेतो। आता मला वाटतं याच्यामध्ये काही बदल सुचवायला आपण या ठिकाणी विधेयक आणले। तर आपण निश्चित एवढं सांगतो की वरूननी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूचना केल्या। ही खाजगी विद्यापीठं निर्माण करत असताना दादा आपण ही विद्यापीठं जी जाहीर होतात किंवा यांना ज्या अटी शर्ती असतात, बिल्डिंग असेल, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांची किती एकर जागा लागते, या सगळ्या गोष्टी आपण तपासून या ठिकाणी आणता। परंतु आपण कधी बघितलं का की या विद्यापीठांच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जातात त्यावेळी सरकारचा किंवा शासन म्हणून आपला कुठं यांच्यावरती कंट्रोल आहे का? किंवा ह्या विद्यापीठामधून जी इंजिनिअरिंग असतील, मेडिकलची विद्यापीठं वेगवेगळे कॉलेज आहेत ज्यांना खाजगी विद्यापीठं म्हणून आपण त्यांना मान्यता दिली, त्या ॲडमिशनच्या वेळी त्या ॲडमिशनवर तुमचा कोणताही त्यांच्यावर विद्यापीठाचा किंवा शासनाचा कंट्रोल नाही। आपण जर बघितलं असेल तर मगाशी जयंत पाटलांनी सांगितलं की ॲडमिशन घेत असताना आपण PCM PCB इंजिनिअरिंगला PCM बघत होतो, PCB बघत होतो, आता CET आली आणि नीट आली। आता या ठिकाणी एवढी इंजिनिअरिंग कॉलेजला आपण परवानगी दिली। महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती या ठिकाणी शासकीय विद्यापीठं आपली जी आहेत किंवा जी विद्यापीठं आहेत ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आणि खाजगी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती बघा। आज खाजगी विद्यापीठं चांगल्या पद्धतीने येत असतील त्याचं स्वागत करतो, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्या मागचा उद्देश एकच आहे, यांच्या परीक्षेवरती किंवा फीच्या स्ट्रक्चरवर आपला काय कंट्रोल आहे का? यांच्या जे ॲडमिशन प्रोसेस होतात त्यावेळी त्या ठिकाणी त्या परीक्षा कशा पद्धतीनं घेतल्या जातात याच्यावरती तुमचे कुठले नियम आहेत का? किंवा त्यांच्यावरती कुठला तुम्हाला त्यांचा कंट्रोल तर आपल्या शासनाचा किंवा आपल्या विद्यापीठांचा लागत नाही। मला वाटतं आपण जर नावं जर बघितली तर सर्वसामान्यांची मुलं या विद्यापीठामध्ये शिकत नाही। मी विद्यार्थी दशेपासून काम केलं। सामान्य माणसाचा मुलगा या जर त्याला कमी मार्क पडले तर तो या मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये शिक्षणाला जाऊ शकत नाही। त्यामुळे अशी विद्यापीठं आपण घेत असताना यांच्यावरती कुठंतरी नियम आणि अटी असल्या पाहिजेत। यांना आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागे शिकतो, परंतु फी स्ट्रक्चर असेल, ॲडमिशनची प्रोसेस असेल, याच्यावरती तुम्ही कुठलाही कंट्रोल करू शकत नाही। जसं खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज असतील आपल्या जी विद्यापीठाशी संलग्न आहेत याच्यामध्ये आपल्याला त्यांना 20% कोटा देत असताना 15% कोटा देत असताना त्या कॉलेजला जो आपण कोटा देतो त्याच्यावरती सुद्धा आपण मेरिटप्रमाणे कोटा देतो। या विद्यापीठांना त्यांचा कोटा देत असताना 100% त्यांना त्यांची ॲडमिशन भरायला आपण परमिशन देतो। याच्यावरती कुठं आपण कंट्रोल आणणार आहे का? आपण आज बघतोय की खाजगी स्वयंअर्थसहित कॉलेजेस आपण द्यायला लागलो आहे जी विद्यापीठाच्या अंतर्गत येतात। त्यावेळी तुम्ही ज्यावेळी ही कॉलेज चालू करायला अनेक लोक पुढे आलेत, मुलांची संख्या वाढ लागलेली आहे, ॲडमिशन्स वाढायला लागलेत, अशावेळी खाजगी स्वयंअर्थसहित कॉलेजेस आपण परवानगी देता, परंतु त्याच्यावरती त्या नॅक झालं, त्याचं नॅकचं कॉलेजला मानांकन मिळालं आहे का? त्याचबरोबर त्या प्राध्यापक तिथं नेटसेट परीक्षा दिलेत का? हे विद्यापीठं तर तपासतात, परंतु या खाजगी विद्यापीठामध्ये असं आपण कोणतं तपासणी आपण केलं आहे का की यांच्यामध्ये शिक्षकांचा किंवा प्राध्यापकांचा स्टाफ वेल क्वालिफाईड आहे? प्रायव्हेट तत्वावर त्या ठिकाणी भाडे तत्वावर आणून अनेक डॉक्टर्स लोक असतील, अनेक प्राध्यापक असतील आणली जातात, परमनंट त्या तिकडं शिक्षक आहेत का हे आपण बघत नाही। त्यामुळे मला वाटतं की सरकारचा कुठंतरी कंट्रोल या सगळ्या अभिमत विद्यापीठ खाजगी विद्यापीठ असणं गरजेचं आहे। एका बाजूला आपण मगाशी सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणासाठी आपण वाहून घेतो, आम जनतेसाठी शिक्षणाची द्वारं खुली आहेत,
समाजामध्ये गोरगरीब विद्यार्थ्याला या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आपण जात असताना अशा विद्यापीठामध्ये जे मुलं भरली जातात त्याची यादी कधी आपण मागून घेतली का? या यादीमध्ये आपण बघितलं का कुणाची मुलं या ठिकाणी शिकतात? पैसेवाल्यांची, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे अशांचीच मुलं त्या ठिकाणी जातात. ज्यावेळी अशा कॉलेजना ॲडमिशन्स उरा लागले, म्हणजे ॲडमिशन फुल होत नाहीत, त्यावेळी इंजिनिअरिंगचा कट ऑफ तुम्ही टोटल मार्काचा मला वाटते आत्ता पूर्वी 50% होता, तो आता आपण खाली केला. किती केला? 45% आणला. बरोबर आहे का? माझं काही चुकत असलं तर आता 50 त्याच्यामध्ये कट ऑफ केला खरं तुम्ही. आता मला या ठिकाणी सांगा की खाजगी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा ॲडमिशन्स कुठले होतात? वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ॲडमिशन होतात, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची ॲडमिशन्स होतात, आणि मग कट ऑफ ज्याला मिळत नाही ती इकडं पळतात. आणि मग अशा ठिकाणी त्यांचे विद्यार्थी भरायसाठी आपण मेरिटसुद्धा कट ऑफ या ठिकाणी करतो आणि मग ती विद्यापीठं भरतात. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं बरोबर आहे की ही विद्यापीठं आली पाहिजेत, मुलांना शिक्षणासाठी सोयी झाल्या पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी एक धंदा आणि व्यवसाय म्हणून या ठिकाणी अशी विद्यापीठं जर निर्माण व्हायला लागली तर शिक्षणाचं उदात्तीकरण कशा प्रकारे आपण करतोय ह्याच्याकडेही सुद्धा सरकारनं लक्ष दिले पाहिजे. या काही सूचना मला वरुण देसाईंचं पण मुद्दाम अभिहित करायचं. त्यांनी विद्यापीठामधनं काम केले, सिनेटच्या वेगळ्या निवडणुका लढवल्यात. तर आम्ही ज्या विद्यार्थी स्टुडंट्स काउन्सिलमधनं आम्ही काम केलं त्यामुळे आम्हाला या सगळ्या घटना आपल्याकडे, आणि आपण दादा अभाविपमधून काम केलेलं आहे. मला वाटतं याच्यावरती या कंट्रोल आणण्यासाठी आपण एक वेगळी समिती करा, या सगळ्या विद्यापीठांचा कारभार तपासला जाईल. नाही तर आपण सगळ्यांना मोकळीक द्यायला लागलोय असं कुठेही होता कामा नये, एवढीच या विधेयकाच्या निमित्तानं आपल्याला सूचना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.